अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे असलेल्या भारतीय कृषी क्षेत्रासाठी यावर्षीचा मान्सून कसा राहणार याबाबत भारतीय हवामान खात्याने मंगळवारी आपला पहिला अंदाज जाहीर केला. यंदा देशात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असून मान्सूनच्या पावसाची सरासरी 105% इतकी राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. भूविज्ञान मंत्रालयातील सचिव एम. रविचंद्रन यांच्यासोबत आयोजित पत्रकार परिषदेत हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी मान्सूनच्या अंदाजाबाबतची माहिती दिली. जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या मान्सूनच्या काळात देशात 96 ते 105% अर्थात 87 सेंटीमीटर इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही टक्केवारी सरासरीपेक्षा जास्त पावसाचे संकेत दर्शवते असे मोहपात्रा यांनी सांगितले. विशेष म्हणजे मागील वर्षी देशात वर्तवलेल्या अंदाजापेक्षा 8% जास्त पाऊस झाला होता. भारताची अर्थव्यवस्था कृषीवर आधारित असल्याने आणि सध्या काही भागांमध्ये अवकाळीचा फटका बसला असल्याने पुढील हंगामी पिकांसाठी हवामानाचा अंदाज हा दिलासादायक आहे. कारण आशियातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतीय कृषीतील उत्पन्न वाढीसाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे. देशातील 42% जनता ही कृषी क्षेत्राशी संबंधित आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर या 4 महिन्यांच्या कालावधीत अल निनो फारसा सक्रिय राहणार नसल्याचे त्याचा मान्सूनवर कुठलाही परिणाम होणार नाही अशी माहिती मोहपात्रा यांनी दिली.